Hello students, in this lecture of complex number, that lecture number 21, we have seen that the last part, that is complex cube root of unity. Complex cube root of unity. Other part, complex cube root of unity आपल्याला solve करायचं. Complex cube root of unity आपल्याला solve करायचं. त्याच वेळेस आपला जे बेसिक जे मार्क्स एक्झाम्पल होते ते आपले सगळे सॉल्व झाले. आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये पाहायचं दॅट इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. त्याला म्हणतात क्यूब रूट ऑफ युनिटी. त्याला काय म्हणतात म्हणून क्यूब रूट ऑफ युनिटी. अतिशय सोपं आहे, सरळ आहे, काहीच अवघड नाही. ते आपण सॉल्व करू. नेक्स्ट सेट दॅट इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. लक्ष द्या. आता पहा आपल्याला शिकायचं कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. युनिटी म्हणजे युनिटी म्हणजे समजून घ्या मला काय सांगायचं. युनिटी म्हणजे 1, त्याचं क्यूब रूट घ्यायचं. क्यूब रूट स्क्वेअर रूट आपल्याला बघतो. स्क्वेअर रूट तसं क्यूब रूट घ्यायचं. कुणाचं 1चं. मग आता कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आपल्याला शोधायचं आहे. मग 1चं पण क्यूब रूट घ्यायचं. काय घ्यायचं म्हणून क्यूब रूट कुणाचं घ्यायचं 1चं. 1चं क्यूब रूट घ्यायचं ते मी x मानतो. ते काय मानलं मी x. 1चं क्यूब रूट काय करावं मी x. मग x इज व्हॉट क्यूब रूट ऑफ युनिटी. 1चं क्यूब रूट x मानलं म्हणजे मला x च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मला कोणाची व्हॅल्यू शोधायचं x च्या काय शोधायचं ते व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची. बरोबर. मग आता लक्ष द्या, अतिशय सोपं आहे. क्यूब बोथ द साइड्स. क्यूबिंग both side. Cubing both side. दोन्ही साइडचा क्यूब केला. मग 1चा क्यूब जर क्यूब रूट ऑफ 1 केला त्याचा आन्सर 1 असेल. पण इकडे काय नाव x क्यूब. इकडे काय नाव x क्यूब. हा 1 तिकडे प्लस इकडे गेला काय होणार मायनस. म्हणजे 0 इज इक्वल टू काय होणार x क्यूब मायनस 1. म्हणजे x क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन. दिस इज द इक्वेशन. आणि जर एक सिम्प्लिफाय केले, हे जर मी सिम्प्लिफाय केले, सिम्प्लिफाय कसं करायचं सिंथेटिक मेथड. ती मेथड मी तुम्हाला समजू. सिंथेटिक मेथड काय करायचं मला नाही सिम्प्लिफाय करायचं. कसं दिस इज अ सिंथेटिक मेथड. हे टेन्थ होतं तुम्हाला समजून घ्या. क्यूबचा कोएफिशियंट किती. क्यूबचा कोएफिशियंट 1. स्क्वेअर आहे का स्क्वेअर. स्क्वेअरची टर्मच नाही तर कोएफिशियंट काय 0. x ची टर्म आहे स्क्वेअर बघा. क्यूब नंतर काय असतो स्क्वेअरची टर्म ती नाहीये तिचं कोएफिशियंट 0. नंतर x ची टर्म नाहीये तिचं कोएफिशियंट 0. आणि शेवटी कॉन्स्टंट कोण आहे मायनस. कॉन्स्टंट कोण आहे मायनस. आता x ची व्हॅल्यू मी 1 देतो. x ची व्हॅल्यू काय येतो 1. ओके. हा 1 जसं तसं खाली आणायचं. या 1 चा न्यावचा मल्टिप्लिकेशन 1 * 1 1. यांची ऍडिशन केली किती 1. 1 * 1 1. यांची ऍडिशन केली 1. 1 * 1 1. इथे कंपल्सरी 0 आलं पाहिजे. कंपल्सरी काय आलं पाहिजे 0 आलं पाहिजे. मग जर फॅक्टर पाडले, याचे फॅक्टर पाडले x³ - 1 तर त्याचे फॅक्टर काय आला. हा जो 1 घेतला ना म्हणजे x = 1 घेतला. x = 1 याचा मीनिंग x - 1 = 0 म्हणजे हा पहिला फॅक्टर झाला. म्हणजे x - 1 हा पहिला फॅक्टर. आता तो फॅक्टर पाडल्यानंतर क्यूबचं मग एक मी कमी होतो. हा स्क्वेअर हा x आणि हा कॉन्स्टंट म्हणजे हा काय असणार x². हा असणार x आणि हा काय असणार कॉन्स्टंट. these two are factors of x³ - 1 म्हणजे x³ - 1 is equal to this. x³ - 1 is equal to this. म्हणजे x³ - 1 चा आपला आन्सर काय आलेला काढला आपण x - 1 नंतर x² + x + 1 is equal to 0. हे सिम्प्लिफाय केलं कारण मला पुढे सॉल्व करायचं कॉम्प्लेक्स क्यूब. म्हणजे याच्यावर हे कसं आलं, याच्यावर याचे फॅक्टर कसे आले ते मी एक्सप्लेन केले. ते मी काय केले ते एक्सप्लेन केले. लक्ष द्या सोपं आहे. मग झालं हे. आता हे झाल्यानंतर पहा लक्ष द्या. इथपर्यंत झाल्यानंतर सिंथेटिक मेथड तुम्हाला समजले असेल. त्याच्यानंतर this into this is equal to 0 म्हणजे x - 1 is equal to 0 and काय म्हणून x² + x + 1 is equal to 0 म्हणजे x च्या ए बाळा x is equal to समथिंग असेल x ला एक उत्तर असतं.
जर स्क्वेअर असेल x स्क्वेअर प्लस x प्लस समथिंग असेल तर दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन x ला दोन उत्तर असतात आणि x क्यूब असेल जितके असतील तितके ते x चे आन्सर असतात मग x क्यूब आहे म्हणजे x ला किती आन्सर असणार 3 बघा x 1 इथं आलेलं आहे x 1 आलेलं आहे और x स्क्वेअर प्लस x प्लस 1 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मला सॉल्व्ह करायचं आता हे सॉल्व्ह होत नाही याचे फॅक्टर पडत नाही मग आपल्याकडे मेथड आहे हे दिस इज द फॉर्म्युला मेथड द मेथड इज फॉर्म्युला मेथड टेक नो दिवा मग त्या फॉर्म्युला मेथड जर हे सॉल्व्ह केलं फॉर्म्युला मेथड मी हे सॉल्व्ह केलं तर माझा आन्सर काय आहे x फॉर्म्युला काय -b प्लस अंडर रूट ऑफ काय पाडनो b स्क्वेअर मायनस 4ac b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a x काय आहे -1 प्लस अंडर रूट ऑफ 1 square minus 4 into 1 into 1 divided by 2 into 1 that is -1 plus minus under root of 1 minus 4 divided by 2 that is -1 plus minus under root of -3 divided by 2 this is x right x चा व्हॅल्यू आहे पण x चा दोन व्हॅल्यू आहे म्हणजे x -1 plus under root of बोला -3 divided by 2 or x माइनस एकदा प्लस घेतला ना एकदा प्लस घेतला तर एकदा काय करायला मायनस अंडर रूट ऑफ -3 डिवाइड बाय 2 म्हणजे x च्या किती व्हॅल्यू आले बोला ना x च्या किती व्हॅल्यू आले मला सांगा म्हणजे x 1 x -1 प्लस अंडर रूट ऑफ -3 डिवाइड बाय 2 and x -1 मायनस अंडर रूट ऑफ -3 divided by 2 हे x च्या 3 व्हॅल्यू आहे x च्या किती व्हॅल्यू आल्या 3 आणि आपल्याला तेच काढायचं होतं x च फाइंड आउट करायचं होतं x च्या किती व्हॅल्यू 3 ते 3 कोण आहे क्यूब रूट ऑफ 1 आहे ना व्हाट इज क्यूब रूट ऑफ युनिटी मग 1 दिस x -1 plus under root of -2 and x -1 minus under root of -3 divided by 2 x च्या 3 याला म्हणतात क्यूब रूट ऑफ युनिटी x चं क्यूब रूट याला म्हणतात क्यूब रूट ऑफ युनिटी याला म्हणतात क्यूब रूट ऑफ युनिटी लक्षात ठेवा हे कुठून आलं त्याचं हे एक्सप्लेनेशन क्यूब रूट ऑफ युनिटी आलं कुठून तर ते मी इथे सिम्प्लिफाय केले तुमच्या लक्षात आलं त्याला म्हणतात क्यूब रूट ऑफ युनिटी अतिशय सोपं ओके आता लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या मी हेड ऑफ करतो हा पार्ट ऑफ करतो हे कसं आलं तुम्हाला कळलं ओके याच्या पुढं हे क्यूब रूट ऑफ युनिटी पण हे जरा व्हॅल्यूच्या फॉर्मॅट मध्ये कशाच्या फॉर्मॅट मध्ये व्हॅल्यू ते मोठ्या व्हॅल्यू मला जरा सोप्या सिम्बॉल मध्ये घ्यायचे तर मी कसं घेतात लक्ष द्या जर मला ते व्हॅल्यूच्या फॉर्मॅट मध्ये घ्यायचे ना तर मी कसं करणार चला माझ्या कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी कोण आहे 1 comma -1 plus under root of -3 divided by 2 and -1 minus under root of -3 divided by 2 r cube root of unity हे cube root of unity आहे हे बनतं आहे ऑलरेडी चालतो बरोबर याला मी ओमेगा म्हणतो याला काय म्हणतो मी ओमेगा म्हणजे ओमेगा इज -1 plus under root of -3 divided by 2 this is omega तर मग हा ओमेगा मानला तर हा काय असू शकतो आपण चेक करू म्हणजे हा 1 तो ओमेगा याला मी ओमेगा मानलं सेकंड वाला आहे ना त्याला ओमेगा मानलं लेट बरोबर लेट मी याला ओमेगा मानलं याचा स्क्वेअर केला ऑन स्क्वेअर समजून घ्या बरं मला व्यवस्थित असतं ऑन स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ओके हा कोण आहे ओमेगा सेकंड वाला कोण आहे ओमेगा त्याचा मी स्क्वेअर करतो तो म्हणजे -1 प्लस अंडर रूट ऑफ -3 डिवाइड बाय 2 याचा स्क्वेअर होतो बरोबर याचा आणि हे सिम्प्लिफाय करतो -1 प्लस अंडर रूट ऑफ -3 हा ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय काय 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 याचा स्क्वेअर करा -1 चा स्क्वेअर प्लस 2 into ab प्लस b स्क्वेअर म्हणजे अंडर रूट ऑफ -3 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय काय 4 -1 चा स्क्वेअर प्लस 1 हे काय -2 अंडर रूट ऑफ काय आले -3 आणि प्लस मध्ये काय आले -3 म्हणजे ते डायरेक्टली
कारण की अंडर रूट ऑफ मायनस थ्री स्क्वेअर काय होतो मायनस थ्री डिवाइड बाय 4 डिवाइड बाय काय म्हणतो 4. आता पुढे जाऊन बघा ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय मायनस 3 प्लस 4 किती ना मायनस 2 म्हणजे मायनस 2 अंडर रूट ऑफ मायनस 3 डिवाइड बाय काय 4. ओके यातून दोन कॉमन काढला तर आपल्याला मायनस 1 मायनस अंडर रूट ऑफ मायनस 3 डिवाइड बाय 4. ओके आणि या दोन्हीला डिवाइड केलं तर मायनस 4 मायनस अंडर रूट ऑफ मायनस 3 डिवाइड बाय 2 या दोन्हीला डिवाइड केलं हा ओमेगा स्क्वेअर. तर बाळांनो नीट चेक करा हा 1 ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू हा 1 ऑलरेडी आहे. याला मी काय मानलं होतं ओमेगा आणि याचा मी स्क्वेअर केला म्हणजे ओमेगा स्क्वेअर करा उत्तर काय आलं हे. अरे ओमेगाचा जर ओमेगा मी याला मानले सेकंड वाला ओमेगा आहे त्याचा स्क्वेअर केला मी सॉल्व केलं ओमेगा स्क्वेअर हा आला म्हणजे हा ऑब्वियसली हा कोण झाला ओमेगा स्क्वेअर. लक्षात आहे तुमच्या हा 1 ऑलरेडी आहे याला मी ओमेगा मानले याचा स्क्वेअर केला तर हा आला म्हणजे हा ओमेगा स्क्वेअर झाला ना. मग बाळांनो एक महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा 1 ओमेगा स्क्वेअर r कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. बोला कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. and this is the main scenario of this complex cube root of unity. There is 1 plus omega square are the complex cube root of unity. Actually I value मी त्याला सिम्बॉल मध्ये आणले. ओके ही ओमेगा ची व्हॅल्यू कोणती -1 प्लस अंडर रूट ऑफ मायनस कॅपिटल आणि ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय -1 मायनस अंडर रूट ऑफ मायनस हे प्रूव्ह करून पण दिले की ओमेगाचा स्क्वेअर केला असता आपल्याला सेकंड व्हॅल्यू समजते मला. व्हॉट इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी 1 ओमेगा स्क्वेअर आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. सर्वांनी हे लिहायचे व्यवस्थित ते पहिलं पण पॉज करून तुम्ही ते लिहिणं गरजेचं आहे. लक्ष आलं मला काय म्हणायचं लक्ष आलं का. व्हॉट आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी 1 ओमेगा स्क्वेअर आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. दिस इज इम्पॉर्टंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आलं का लक्षात. हे झाल्यानंतर आता लक्ष द्या आपल्याला काही फॉर्म्युला काय करायचे पाहायचे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी वर काही फॉर्म्युला काय करायचे पहा. व्हॉट आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी 1 ओमेगा स्क्वेअर आर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. x ची व्हॅल्यू पण असू शकते ओमेगा स्क्वेअर असू शकते पण x क्यूब इज इक्वल टू 1 म्हणजे x क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0 x क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0 पण x ची व्हॅल्यू काय x ची व्हॅल्यू काय ओमेगा म्हणजे ओमेगा क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0 म्हणजे ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 and this is the first formula that is omega cube is equal to 1. काय लक्षात ठेवा when omega is a complex cube root of unity then first formula omega cube is equal to 1. नंतर बघा this is the first formula जर ब्रॅकेट केले मी दुसरी गोष्ट x cube minus 1 is equal to 0 असेल हा काय तर x minus 1 दुसरा काय तर x square plus x plus 1 is equal to 0. मग ह्या म्हणजे इन जनरल x square plus x plus 1 is equal to 0 येणार आहे. x ची व्हॅल्यू जर ओमेगा ठेवली x ची व्हॅल्यू काय ठेवली ओमेगा म्हणजे काय ना ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 is equal to 0. and the second formula is 1 plus omega square is always 0 कधी आपण कधी 1 plus omega square is equal to 0 आणि omega is equal to 1 कधी घ्यायचं when omega is complex cube root of unity. When omega is complex cube root of unity. नाही ओमेगा दुसरं काय तरी ओमेगा इज वेलोसिटी मग हा फॉर्म्युला नाही. ओमेगा जर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असेल ओमेगा जर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असेल तरच याचा आन्सर काय आहे 0. लक्षात येते तुम्हाला when omega is complex cube root of unity
complex cube root of when omega is complex cube root of unity, then omega cube is equal to 1. Then omega cube is equal to 1. This is the first formula. The second formula is 1 plus omega square is equal to 0. These are the two important formulas regarding to complex cube root of unity. अतिशय सोपं आहे. येते लक्षात? ओके, त्याच्यावर एक एक्झाम्पल पण आहे. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. That is the exercise. That is exercise 1.4. The exercise is 1.4. Very simple exercise. लक्ष द्या सगळ्यांनी. ओके, त्याबद्दल थोडे ऍडजस्टमेंट टिप आपण तुम्हाला समजावतो. त्या ऍडजस्टमेंट काय काय आहे त्या तुम्हाला एकदा समजावतो. तुम्हाला येतील कसं काय लक्ष द्या. आता when omega is complex cube root of unity, then the first formula is omega cube is equal to 1. Barabar? The second formula is 1 plus omega square is equal to 0. And the third formula is very easiest formula. 1 is equal to हे ओमेगा तिकडे गेले मायनस ओमेगा स्क्वेअर. ओके, म्हणजे 1 is minus omega square. चौथा फॉर्म्युला त्याच्यावर त्याला हे ओमेगा निगेटिव्ह एक ठेवला नाही आता ओमेगा ठेवला म्हणजे -1 मायनस ओमेगा स्क्वेअर. बरोबर. पाचवा फॉर्म्युला आता ओमेगा स्क्वेअर एक साइड ठेवला म्हणजे -1 मायनस ओमेगा. किंवा हे मी असं पण लिहू शकतो -1 is equal to omega plus omega square. असं लिहू शकतो -omega is equal to 1 plus omega square. असं पण लिहू शकतो -omega square is equal to 1 plus omega. अशा पद्धतीने हे फॉर्म्युला तयार काही अवघड नाही. थोडी ऍडजस्टमेंट केलेली होती एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, आता आपण एक्झाम्पल घेऊ एक्सरसाइज 1.4 चे. एक्सरसाइज 1.4 काय आहे? एक्सरसाइज 1.4 ची एक्सरसाइज बघा. लक्ष द्या कशी. त्याचा फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा. Find the value of question number 1 है. Question number है find the value of first example है omega raised to the power 80. 3 चा 12 म्हणतो. 3 के 3 3 दूर 7 3 3 9 3 चौक 12 3 वचे 15 3 चा 18 म्हणजे ओमेगा क्यूब चा किती पावर 6 आणि ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू आपल्याला ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू 1 म्हणजे 1 चा पॉवर 6 त्याचं ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू मला माहिती आहे त्याच्या पट्टीमध्ये द्यायची. सेकंड एक्झाम्पल आहे बघा. दॅट इज ओमेगा रेज टू पॉवर 20. 3 चा पाडा आपला पाठ ओमेगा क्यूब चा किती 7 7 3 21. इंडेक्स असं बघा मल्टिप्लिकेशन ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू काय 1 चा पॉवर 7 किती होतो. थर्ड एक्झाम्पल दॅट इज ओमेगा रेज टू द पॉवर -20. ओमेगा रेज टू द पॉवर -20 हे जरा चेंज करायचं 1 अपॉन ओमेगा रेज टू द पॉवर 30. हे माइनस ना खाली आलं प्लस किंवा खाली असं वर गेलं पाहिजे माइनस. तुम्हाला वरतून खाली आलं खाली तुम्हाला आलं तर चिन्ह चेंज होतं साइन चेंज होतं. बरोबर. 1 अपॉन 30 म्हणजे ओमेगा क्यूबचं 10. जसं आपण आय स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये द्यायचं का आय स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये कॉम्प्लेक्स नंबरमध्ये तसं आता ओमेगाच्या क्यूबची व्हॅल्यू काय 1 अपॉन 1 चा पॉवर 10 दॅट इज 1 अपॉन 1 दॅट इज 1. बरोबर. सेकंड क्लास सोडवलं नंतर चौथे मग ओमेगा रेज टू द पॉवर -105 हे माइनस के खाली आलं पण प्लस म्हणजे 1 अपॉन ओमेगा रेज टू द पॉवर 105 काय 105 1 अपॉन ओमेगा चा 105 राइट 105 तीनच्या पाड्या खाली ओमेगा
डिवाइड करा 3 3 9 3 5 15 35 3 105 or 105 35 चा 3 चा 105 that is 1 upon 1 चा power काय 35 that is 1 upon 1 that is this is not लक्षात अतिशय सोपं सरळ आणि सोबळे चालू क्वेश्चन नंबर 1 इथे संपला क्वेश्चन नंबर 1 इथे आपलं संपलेला आहे अतिशय सोपं आहे this is question number 1 now question number 2 is very easy the question number 2 is question number 2 is question number 2 if omega is the complex cube root of unity cube root of omega is the complex cube root of unity then show that first example 2 minus omega and 2 minus omega square is equal to 7 to 2 minus omega and 2 minus omega square is equal to काय 7 करू आपण प्रूव्ह लगेच एक मिनिट LHS करू काय करू LHS काय म्हणजे 2 minus omega and 2 minus omega square आपण याचं मल्टिप्लिकेशन करू याचं काय करू मल्टिप्लिकेशनच करू तर दुसरं काय होतं पण ठीक आहे दुसरं काय होतं एका प्रयत्न करू काय सोपं पण सांगा मल्टिप्लाय 2 2 चा 4 2 2 चा 4 2 into omega square minus 2 omega square 2 into minus omega minus 2 omega and omega into omega square plus omega plus काय आहे omega बरोबर omega ची व्हॅल्यू काय प्लस 1 omega ची व्हॅल्यू काय प्लस 1 म्हणजे 4 यातून minus 2 कॉमन काढू यातून minus 2 काय काढू किंवा 2 कॉमन काढू यातून प्लस 2 कॉमन काढू प्लस 2 जो कॉमन काढला आतमध्ये काय येतं minus omega square minus omega आणि याचा आन्सर प्लस 1 ओमेगा तुमची व्हॅल्यू काय प्लस 4 अधिक 1 5 प्लस 2 कॉमन काढला इथे मायनस ओमेगा स्क्वेअर आम्ही तुम्हाला शिकवले फॉर्म्युल्यामध्ये 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0 असतं 1 ची व्हॅल्यू काय मायनस ओमेगा स्क्वेअर ओमेगा ची व्हॅल्यू काय -1 मायनस ओमेगा स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय बोला -1 मायनस ओमेगा म्हणजे याचा एक फॉर्म्युला नेहमीचे 3 फॉर्म्युला तयार होतात 2 3 बरोबर त्यानुसार मायनस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू प्लस 1 म्हणजे 5 प्लस 2 into 1 म्हणजे 5 अधिक 2 किती झालं अतिशय सोपे एक्झाम्पल फक्त फॉर्म्युला माहिती पाहिजे अतिशय सोपे एक्झाम्पल अशा हे फॉर्म्युला पहिला फॉर्म्युला काय ओमेगा इज इक्वल टू 1 दिस इज फर्स्ट फॉर्म्युला आणि सेकंड फॉर्म्युला दोन फॉर्म्युलास आपण सगळं करायचं कळलं तुम्हाला काय म्हणायचं दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल इज या the second example is the second example is 1 plus omega minus omega square raised to the power 6 is equal to 64 is equal to 1 plus omega minus omega square raised to the power 6 is equal to 64 आता लक्षात 1 plus omega minus omega square is equal to raised to the power 6 is equal to 64 LHS by LHS what is LHS 1 plus omega minus omega square raised to the power 6 ठीक आता बघा 1 plus omega में ब्रॅकेट आहे 1 plus omega नंतर काय मायनस ओमेगा स्क्वेअर पॉवर काय 6 इथे नीट बघा समजा 1 plus omega मी एक साइड ला 1 plus omega square is equal to 0 1 plus omega जर मी एक साइड ला इथे काय मायनस ओमेगा स्क्वेअर म्हणजे 1 plus omega ची किंमत काय मायनस ओमेगा स्क्वेअर मी या ब्रॅकेट मध्ये इथे काय मायनस ओमेगा स्क्वेअर इथे ऑलरेडी काय मायनस ओमेगा स्क्वेअर पॉवर काय 6 मायनस ओमेगा minus 2 times ओमेगा स्क्वेअर रेज टू द पॉवर काय 6 आता दोघांचा पॉवर 6 होणार ना म्हणजे -2 चा पण पॉवर काय होणार आहे 6 आणि ओमेगा स्क्वेअर चा पण पॉवर होणार आहे 6 -2 रेज टू द 6 याचं उत्तर येतं 64 दोनचा जो सव्वा घात काय तो 64 आणि साइड ला पहा ओमेगाचा काय होणार 2
12 ओमेगाचं काय होणार 12 ते पण सॉल्व करतो मी आता म्हणजे माझा आन्सर काय आलेला बघा 64 into ओमेगाचा पॉवर 12 म्हणजे 64 into ओमेगाचा 12 म्हणजे क्यूबचा किती 4 आणि क्यूबची व्हॅल्यू काय बघा 1 चा 4 काय बघा 1 that is 64 म्हणजे काय LHS equal to RHS LHS equal to RHS and this is the answer अतिशय सोपं सरळ सुटसुटीत एक्झाम्पल आहे काही अवघड नाही काहीही अवघड नाही ओके लक्षात येते अतिशय सोपं आहे पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा प्रूव्ह दॅट आपल्याला प्रूव्ह दॅटची समजेल prove that मध्ये काय करू prove that 1 plus omega bracket cube minus 1 plus omega square bracket cube is equal to 0 LHS घेऊ आपण LHS काय 1 plus omega bracket चा काय cube minus 1 plus omega square bracket चा काय cube 1 plus omega bracket चा cube minus 1 plus omega square bracket चा cube तुम्ही सांगा चला 1 plus omega ची किंमत काय तिकडे मायनस केलं minus omega square त्याचा काय केलं मी cube minus 1 plus omega square ची किंमत काय तिकडे केलं minus omega त्याचा काय झाला क्यूब मायनसचा क्यूब नेहमी काय असतो मायनस म्हणजे काय होणार मायनस 3 दुने 7 3 दुने 7 इथे आहे 6 आणि मायनस इथे काय होणार मायनस मायनस काय होणार प्लस याचा याचा कारण की इथं मायनस आहे इथं काय मायनस आणि ह्याचा काय होणार मायनस ओमेगा क्यूब होणार राईट ना म्हणजे मायनस ओमेगा ची पॉवर 6 आणि मायनस प्लस ओमेगा ची पॉवर काय आहे क्यूब बरोबर ओमेगा किती काय असतो 1 ओमेगा किती काय असतो 1 आणि 6 पण लिहू शकतो ना ओमेगा क्यूब चा स्क्वेअर 3 दुने 6 म्हणजे -1 + 1 आन्सर काय म्हणजे आलं LHS equal to RHS काय आलं LHS equal to RHS लक्षात आलं ओके फॉर्म्युला इम्पॉर्टंट समोर सांगितलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे दॅट इज the example is 2 plus omega plus omega square bracket cube minus इथे काय होणार 1 minus 3 omega plus omega square bracket चा cube is equal to 65 म्हणजे 2 plus omega plus omega square bracket cube minus 1 minus 3 omega plus omega square bracket cube is equal to 65 LHS घेऊ आपण काय घेऊ LHS काय होणार 2 plus omega square bracket चा cube minus 1 minus 3 omega plus omega square bracket चा काय होणार cube bracket चा काय होणार cube आता लक्षात 2 what is omega plus omega square कारण की we have a formula 1 plus omega square is equal to 0 म्हणजे omega plus omega square याची व्हॅल्यू ती -1 याची व्हॅल्यू काय ती -1 या फॉर्म्युला म्हणजे 2 आणि ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू -1 त्याचा काय आला क्यूब मायनस आता मी काय करतो 1 आणि ओमेगा स्क्वेअर जवळ घेतो म्हणजे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर मायनस 3 ओमेगा ब्रॅकेटचा क्यूब आता परत या फॉर्म्युलासह हा एक फॉर्म्युला तयार झाला आता या फॉर्म्युलासह सेकंड फॉर्म्युला तयार करायला लागतो 1 प्लस ओमेगा स्क्वेअर जवळ घेतो हा ओमेगा प्लस तिकडे गेलो पाहिजे मायनस ओमेगा म्हणजे 2 मायनस 1 किती झाले 1 चा काय आला क्यूब मायनस 1 चा क्यूब झाला इथं 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस ओमेगा माइनस ओमेगा माइनस 3 ओमेगा ब्रॅकेट चा क्यूब 1 चा क्यूब काय तो 1 इथं मायनस हे का ना मायनस 4 ओमेगा ब्रॅकेट चा काय होतं क्यूब हे 1 मायनस 4 चा क्यूब आणि तो ओमेगा चा क्यूब 4 चा क्यूब किती आहे 4 चा 16 64 1 आणि हे मायनस चा क्यूब नाही मी मायनस घेतो म्हणजे काय ना प्लस 64 आणि ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू काय 1 अधिक 64 म्हणजे 1 plus 64 that is 60
LHS इक्वल टू RHS. अतिशय सोपे एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित याचा घरी अभ्यास केला. कॉम्प्लेक्स नंबर आता संपत आला, 1-2 लेक्चर मध्ये संपल. ओके, अजून 2 लेक्चर मध्ये तो संपल. चांगला अभ्यास करायचा. लक्ष येते का मला काय आमचं? ओके, चला नेक्स्ट पार्ट नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. ओके, थँक्यू.